जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. जे आपण पाहतो की देशभरामध्ये छोट्या छोट्या परीक्षा असो किंवा मोठमोठ्या परीक्षा असो, त्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेपर फुटीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी केंद्र शासन असो किंवा राज्य शासन यांनी योग्य ती आपली चूक लक्षात घेऊन जबाबदारी घेऊन आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा पेपर फुटीला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कायदा आणलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो पेपर फुटी कायदा. तुम्ही पाहू शकता की या अगोदर नीटची जी परीक्षा झाली त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेपर फुटून काही जणांना मार्क मिळालेले आहेत. त्याच्या अगोदर आपण पाहू शकतो तलाठी भरती असो, वनरक्षक भरती असो आणि कुठल्याही पेपरमध्ये जवळपास मित्रांनो पेपर फुटी होतच आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनामध्ये पेपर फुटीवर कायदा आणतो असा आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर पेपर फुटीवर कायदा आणलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की भारतीय राज्यघटनेच्या कलम 348चा खंड 3च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभेत सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा, जे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कोणत्याही स्पर्धा असो त्यामध्ये जे आहे हे महाराष्ट्र विधानसभेत हा कायदा एकमताने पास करण्यात आलेला आहे आणि हे 5 जुलै 2024 रोजी होणारी विधानसभा याद्वारे राज्यपालाच्या अधिकारात प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर हे राज्यपालाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सतीश वाघोळे सरकार कायदा व न्याय व्यवस्था विभाग आहेत. यानंतर पाहू शकता की 2024 ते येले बिल का आहे. स्पर्धा परीक्षामधील अनुसूचित मार्ग रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबीशी तरतूद करणे हा जे विषय आहे. स्पर्धा परीक्षामधील अनुसूचित मार्ग रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडीत किंवा अनुषंगिक बाबीशी तरतूद करण्यासाठी नवीन कायदा जे करणे हितू आहे का याद्वारे 75 मध्ये लागू केले आहे. भारतीय प्रजासत्ताक वर्ष त्यांचा आपण बघू शकतो की खालीलप्रमाणे काय सांगत आहे. तर पेपर फुटीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा कायदा मानला जाऊ शकतो. यामध्ये सविस्तर दिले आहे, प्राथमिक दिलेला आहे. या कायद्याला महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा 2024 असे म्हटलं जाणार आहे. राज्य सरकार अधिकृत राजपत्रातील अधिसूचीद्वारे नियुक्त करेल तारखेपासून अंमलबजावणी करणार आहे. याचा आपण मित्रांनो जे उपयुक्त असं वाटत आहे ते आपण इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकीकडून तुम्हाला वाचून दाखविणार नाही आहे. हे तुम्ही पाहू शकता की स्पर्धा परीक्षेचे आयोजन जे आहे, स्पर्धा परीक्षा आयोजन करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रिया जी आहे तर खालीलप्रमाणे आहे. सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार. संस्था म्हणजे कोणती एजन्सी, संस्था, व्यक्तीची संघटना, व्यावसायिक संस्था, कंपनी, भागीदारी किंवा एकल मालकीची फर्म ज्याला कोणत्याही नावाने संबोधले जावे, जे स्पर्धा परीक्षा प्राधिकरण गुंतलेली सेवा प्रदान यांच्या व्यतिरिक्त आहे असं सांगितलं जात आहे. पुढचं पाहू. सूचना म्हणजे अधिकृत म्हणजे प्रकाशित केलेली अधिसूचना. राज्यपत्रक जे आहे निघालेलं आहे. याचं संघटित गुन्हेगारी एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तीने समूहाने केलेली बेकायदेशीर कृत्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात चुकीच्या फायद्यासाठी, सामायिक हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि षडयंत्रात आयोगामार्गे गुंतलेली या ज्या काही त्यांच्या शिफारशी आहेत त्याला दंड भागीदारी 2008 नुसार लावण्याचा हे केलेला आहे. पेपर सेंटर म्हणजे स्पर्धा परीक्षा प्राधिकरणाने प्रश्न किंवा प्रश्नपेढी, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी नियुक्त केलेली कोणती एक संस्था. असं तुम्हाला थोड्या प्रकरणामध्ये दिलेली माहिती मित्रांनो शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अयोग्य आणि अपराध प्रकरण 3मध्ये जे आहे, स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्यासाठी संबंधित अयोग्य अर्थामध्ये कोणत्याही उमेदवाराने किंवा कोणत्याही व्यक्तीने, त्या व्यक्तीच्या गटाने किंवा संस्थाने केलेले कोणतेही कृत्य किंवा वगळणे समाविष्ट केले पाहिजे. खालीपैकी कोणतेही समाविष्ट असेल
तर ते मर्यादित नसावे, चुकीच्या फायद्यासाठी कार्य करते. आता यामध्ये कोणकोणते समाविष्ट केल्यास चुकीचं ठरते ते पाहू शकता. इलेक्ट्रॉनिक किंवा माहिती तंत्रज्ञान असेल, IT मधून प्राप्त केलेली लेखी अलिखित खोटी कॉपी केलेले मुद्रित सामग्री असेल, बेकायदेशीर गॅजेट असो आणि या प्रकारचे वापरण्यास बंदी असणार आहे. परीक्षेत तोतागिरी करणे, परीक्षा किंवा उत्तर किंवा त्याची काही भाग फुटणे, हे इतरांच्या संगमताने भाग घेणे, हे जे काय आहे याचा आपण थोडं अनालिसिस केलं याचा भाग होऊ शकतोय. स्पर्धा परीक्षा दरम्यान कोणत्याही अनधिकृत व्यक्तीद्वारे एक किंवा अधिक प्रश्नाचे निराकरण करणे, उमेदवाराला कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे हा सुद्धा गुन्हा आहे असं सिद्ध होणार आहे. स्पर्धा परीक्षेत अनधिकृत ऑप्टिकल मार्कसह उत्तरपत्रिकामध्ये छेडछाड करणे, ओळख पादपत्रके कोणत्याही अधिकाराशिवाय मूल्यांकन किंवा बदल करणे हे सुद्धा गुन्हाच आहे. याला सुद्धा शिक्षा नोंदवण्यात आलेली आहे. उमेदवाराच्या शॉर्ट लिस्टिंगसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही दस्तावेजात छेडछाड करणे किंवा परीक्षेतील उमेदवारांची गुणवत्ता किंवा रँक अंतिम करणे हा सुद्धा गुन्हा आहे. अयोग्य सुविधा देण्यासाठी सुरक्षा उपायाचे जाणीवपूर्वक उल्लंघन, स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्याचा अर्थ किंवा संगणक नेटवर्किंग किंवा संगणक संस्थांमध्ये छेडछाड करणे, या परीक्षेमध्ये अनुचित मार्ग स्वीकारण्यासाठी उमेदवाराने शासन व्यवस्था असो किंवा आसन व्यवस्था तारखांचे वाटप या फेरफार करणे हा सुद्धा आहे. तर तुम्ही थोडक्यात याचे जे काय मुद्दे दिलेले आहेत, त्याचे जे काही शॉर्ट दिलेले आहेत मित्रांनो, हे या कायद्याला न मिळावं आहेत. कायद्याचं उल्लंघन होणारे आहेत. इतर व्यक्ती कोणत्याही अनुसूचित लाभासाठी किंवा चुकीच्या फायद्यासाठी त्यांच्या माहितीत आलेली कोणतीही माहिती किंवा त्यातील काही भाग जे आहेत, जे जे कलम दिले आहेत ना, त्यांना कठोर कारवाई होणार आहे. याच्या अगोदर मित्रांनो, जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, त्यांनी यापूर्वी त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही गट असो, ब असो, क असो, कोणत्याही पेपर घटकातील पेपर असो, ते जर पेपर यापुढे फोडला तर त्याला मित्रांनो आता 1,00,000 रुपयाचा दंड आकारण्यात आणि 10 वर्षे तुरुंगवास इतकी म्हणजे त्याला शिक्षा सुनावलेली आहे. आणि त्यांनी एक विशेष कायदा त्यांच्या राज्यासाठी केलेला आहे. त्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशा प्रकारचा कायदा लागू केलेला आहे. आता 10,000 पहिले जे 10,000 रोख रक्कम होती, आता त्याला वाढून 1,00,000 रुपये करण्यात आलेली आहेत आणि 10 वर्षे जे तुरुंगवास त्याला सांगण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता की आणखी पुढे कोणकोणती माहिती हे अशा प्रकारे घडल्यास त्याला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. तुम्हाला मित्रांनो, अशा काही गुन्ह्यासाठी शिक्षा जी आहे, कायद्यातील सर्व गुन्हे दखलपात्र, अजामीनपत्र दखलपात्र गुन्हे असतील, म्हणजे त्याला या जर कायद्याद्वारे त्यांनी जर उल्लंघन केलं तर त्याला अजामीनपत्र सांगितलेलं आहे, त्याला सुटका मिळणार नाही. कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती कायद्याअंतर्गत अन्यायकारक मार्ग आणि गुन्ह्याचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना कमीत कमी 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा या ठिकाणी कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. परंतु जी 5 वर्षापर्यंत वाढू शकते, म्हणजे 3 वर्षानंतर ते आणखी 2 वर्षे वाढू शकते आणि 10,00,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. UP सरकारने फक्त 1,00,000पर्यंत दंड केला, मात्र महाराष्ट्र शासनाने ही परीक्षा पेपर फुटी विरोधात कायदा करून पेपर यापुढे जर फोडणाऱ्याला 10,00,000 रुपयाचा दंड होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. आणि भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार ही शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. आणखी पुढे पाहू की सेवा प्रदात्याला 1 कोटी रुपयापर्यंतचा दंड ठोठावण्यावर शिक्षेस पात्र असणार आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा कोणत्याही संचालक, व्यवस्थापक किंवा पुरवठादार फर्मच्या प्रभारी व्यक्तीच्या संमतीने किंवा संगमताने केला गेला आहे. या डव्यास एका मुदतीसाठी तुरुंगवासाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. 2 वर्षापेक्षा कमी परंतु 10 वर्षापेक्षा तर वाढू शकते. 1 कोटी रुपये दंड न भरल्यास भारतीय न्याय संहिता 2023 मधील तरतुदीनुसार ही कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. तर कायदा आहे मित्रांनो जबरदस्त. महाराष्ट्र शासनाने मुलांच्या भवितव्यासाठी जे लोक खेळत होते त्यांच्यासाठी कायदा या
अधिवेशनामध्ये आणून एक प्रकारचे आपल्या मुलावर खूपच मोठे उपकार केले असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण की आतापर्यंत पेपर फुटीवर आळा बसत नव्हता मित्रांनो. पण आता भारतातील लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मित्रांनो गेलेला आहे. नीटचा असोल, GEचा असोल, आणि आता यापुढे इथून MPSC कडे जी आहे गट अ ब कच्या परीक्षा सर्व सुपूर्द केल्या जाणार आहेत. कारण की हा रोखण्यासाठी खूप काही उपाययोजना सुचवलेल्या होत्या. पाहू शकता तुम्ही. आणखी पुढे विभाग क2 क आणि डी कलम 14 पाहायचं आहे. आयोजित केलेली कोणतीही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो, इतर कोणतेही प्राधिकरण किंवा निवड समिती किंवा सेवा प्रदान किंवा वेळोवेळी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यासाठी शासनाने अधिकृत केलेली संस्था असो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT, शिक्षक पात्रता परीक्षा TET महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली आहे. वस्तू आणि कारणांचे विधान आहे यामध्ये. सध्या स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्यात गुंतवलेल्या किंवा विविध संस्थांद्वारे अवलंबलेल्या अन्यायकारक मार्ग किंवा गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कोणते विशिष्ट ठोस कायदा नाही. म्हणून परीक्षा प्रणालीतील असुरक्षिततेचे शोषण करणारे घटक ओळखणे आणि सर्वसमावेशक राज्य कायद्याद्वारे प्रभावीपणे हाताळणे अत्यावश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने पेपर फुटीवर कायदा जबरदस्त लागू केलेला आहे. आणि या सर्व स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यासाठी संबंधित आणि त्यासंबंधी इतर गुन्ह्यासाठी अयोग्य ठरणारे कृत्य प्रदान जर आले, त्यामध्ये कठोर कारवाईची शिक्षा नोंदवलेली आहे. पेपर सेंटरची कर्तव्ये निर्दिष्ट करणे. पेपर फुटीवर काय या कायद्याअंतर्गत नियम लागू आहेत पाहू. सेवा प्रदाते किंवा त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्तीवर दायित्व लादणे, केलेल्या गुन्ह्यासाठी आणि कठोर शिक्षा तरतूद करणे. आणि सेंटरचं आहे मित्रांनो, पेपर सेंटर ज्या ठिकाणी त्या सेंटरची कर्तव्ये काय काय आहेत. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक असो किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांना सक्षम करणे. विधेयक वरील उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकता की दिनांक 4 जुलै 2024 रोजी हे विधेयक मांडलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्रात कठोर कायदा लागू करण्याची मागणी होत आहे. विरोधकाच्या म्हणण्यानुसार या विधेयकात विधायी अधिकार सोपवण्याच्या पुढील प्रस्तावाचा समावेश आहे. हे राजपत्रक कायद्याची घोषणा झाली तेव्हापासून महाराष्ट्रात आता येणाऱ्या काळात नक्कीच बदल अपेक्षित असणार आहे. मुलांच्या भवितव्यासाठी जे लोक अशा कारवाया करून खेळत होते, त्यांना नक्कीच या कायद्याअंतर्गत आळा बसण्याची शक्यता आहे. शिक्षेस पात्र असणाऱ्या लोकांना 3 वर्षापर्यंत किंवा राज्य शासनाला 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत सजा वाढवण्यात येते. शिक्षेस पात्र असणाऱ्या लोकांना 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत दंड ठोठावण्यात आलेला आहे. 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद या राजपत्रात किंवा या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. या कायद्याअंतर्गत कोणालाही सुटका नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला सर्व या जे कायदा आहे थोडक्यात काय आहे समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात नक्कीच बदल अपेक्षित आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण थोडक्यात हे कायदा पाहिलेला आहे. आणि जर खरंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, पुढील अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.